बघा, नवीन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची ही नुकतीच ताजी प्रतिक्रिया आपण पाहिली। महापौर झाल्याचा आनंद आहे हे तर त्यांनी सांगितलंच, पण जो मुद्दा मुख्यमंत्र्यांनी काढला होता उपलोकायुक्त मुंबई महापालिकेवर नेमण्याचा, आपल्या पहिल्याच प्रतिक्रियांमध्ये महापौरांनी मुख्यमंत्र्यांवर आणि या सगळ्या निर्णयावर सुद्धा भाष्य केलंय। बघायचं विश्वनाथ महाडेश्वर यांचं हे महापौर पद जे आहे, ही टर्म जी आहे ती नेमकी कशी जाते। पण जी दृश्य आपण या अगोदर पाहिली आणि ती म्हणजे उद्धव ठाकरेंची। आज संध्याकाळी उद्धव ठाकरे हे मुंबई महापालिकेमध्ये आले, शिवसैनिकांचे त्यांनी आभार मानले, मुंबईच्या जनतेचे आभार मानले। यावेळी उद्धव ठाकरे नेमकं काय बोललेत ते सुद्धा आपण पाहूयात। महापौरच नाही तर उपमहापौर सुद्धा शिवसेनेचे झालेले आहेत। आज मी तमाम मुंबईकरांना आणि तुम्हाला सर्वांना शिवसैनिकांना ज्यांनी अहोरात्र मेहनत केली आणि हा विजय खेचून आणला, लढाई कशी होती कोणाची होती हे सर्व तुम्हाला माहिती आहे। सर्वांशी शिवसेना प्रमुखांचा साधा शिवसैनिक लढला। एका बाजूला ही सगळी शक्ती ताकद असताना आज देखील साध्या शिवसैनिकाच्या आणि मराठी माणसाच्या मनगटामध्ये किती जोर आहे तो तुम्ही दाखवून दिला। सलग 5व्यांदा मुंबईकरांनी आपल्याला मुंबईचं भवितव्य घडवण्यासाठी महापालिका आपल्या ताब्यात दिलेली आहे। आणि मला असं वाटतं की केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगामध्ये असं उदाहरण क्वचित असेल की सातत्याने एका पक्षाकडे किंबहुना सलग 5व्यांदा एक पक्ष हा नंबर 1चा पक्ष म्हणून निवडून देतात। हा विश्वास आणि हा विजय हा तुमचा आहे। तुम्ही अहोरात्रीची मेहनत करत आहात, सेवा करत आहात आणि जे मुंबईचं रक्षण करत आहात। मला तरी आज तुमचे आभार मानायला शब्द अपुरे आहेत। ही निष्ठा आहे, प्रेम आणि ही ताकद अशीच कायम ठेवा। आणि मग तुम्ही जी काही गोष्ट देता मुंबईची, आपण केवळ घोषणा देणारे नव्हे तर त्या देणाऱ्या घोषणा सार्थ ठरवणारे आहोत हे तुम्ही सिद्ध केलेलं आहात। म्हणून मी तुम्हाला खरंच मनापासून मानाचा मुद्दा करतोय। मला खरंच आनंद आहे की तमाम मुंबईकरांची इच्छा होती, सलग 5व्यांदा त्यांनी मुंबईची जबाबदारी ही शिवसेनेवरती सोपवली। खूप मोठं असं हे शिवधनुष्य आहे आणि मला नाही वाटत कोणत्याही एका पक्षावरती एखाद्या शहराच्या नागरिकांनी सातत्याने एवढा विश्वास दाखवला असेल। मुंबई आहे, ठाणे आहे, ह्या नागरिकांनी शिवसेनेवरती जो विश्वास दाखवलेला आहे, शिवसेनेला जो आशीर्वाद दिलेला आहे, माझ्याकडे खरंच त्यांचं ऋण व्यक्त करायला शब्द नाही। नम्रपणाने एवढंच सांगेन की जी सेवा शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक अहोरात्र या शहरांची करत आहेत, अशीच सेवा आम्ही अविरतपणे कायम करत राहू। आपले आशीर्वाद हे फार मोलाचे आहेत। प्रत्येक वेळेला ज्या वेळेला काही संकट येतात त्यावेळेला ही शहरं, हे नागरिक आमच्या मागे ठामपणाने उभे राहिलेले आहेत। खरंच माझ्याकडे त्यांना धन्यवाद द्यायला शब्द नाही आहेत। भाजपने दोन्ही निवडणुकांमध्ये तुम्हाला मतदान केलेलं आहे, आपली काय प्रतिक्रिया यावर? नाही, आनंद आहे। शेवटी जनतेचा रेटा हा फार महत्त्वाचा असतो आणि जनतेने, मी पुन्हा सांगतो, ठाण्यामध्ये तर एकाहाती सत्ता दिलेली आहे। मुंबईमध्ये सुद्धा काही जागा आम्हाला कमी पडल्या, त्याची भरपाई येत्या काही दिवसामध्ये मुंबईकर नागरिक केल्याशिवाय राहणार नाही। परंतु मी पुन्हा एकदा सांगेन की ज्याने या विजयासाठी आम्हाला मदत केलेली आहे त्या सगळ्यांना, त्या सर्व ज्ञात आणि अज्ञात राजकीय शक्तींचे आणि राजकीय पक्षांचे मी आभार मानतो। आहे आता पहिलं आता नाही आता पहिल्यांदा आम्हाला मुंबई ठाण्याचा आनंद आम्ही जो काय अनुभवतोय तो अनुभवू द्या। कारण जसं आपण म्हणालात की लढाई अटीतटीची होतीच, पण एक नक्की सांगतो की मुद्दामून म्हणजे दरवेळेला एक प्रथा असतेच की मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक झाल्यानंतर मुंबईचे महापौर, उपमहापौर हुतात्मा चौकात येऊन एक आदरांजली किंबहुना एक जे बंधन असतं, ही मुंबई मराठी माणसाला, महाराष्ट्राला आंदण म्हणून मिळालेली नाही। ज्यांनी जर का त्यावेळेला रक्त सांडलं नसतं, बलिदान केलं नसतं तर मुंबईला आपण पारखे झालो असतो। म्हणून त्यांनी सांडलेल्या रक्ताची जाण
आम्हाला पूर्ण आहे. आम्ही ते विस्मरण होऊ देणार नाही आणि त्या रक्ताची शपथ घेऊन आम्ही मुंबईकरांची सेवा करायला शपथबद्ध झालेलो आहोत. ह्या पुढे देखील भंपकपणाविरुद्धची आमची लढाई सुरू राहील. मोदींच्या नावाच्या घोषणा दिल्या गेल्या, तुमच्या आनंदावर विरजण तर नाही ना? शी आनंद हा आनंद असतो आणि मला आता त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. आनंद मी व्यक्त करतो आहे. मला त्याच्याबद्दल आणखी मी बोलायचं ते बोलेन, पण तूर्त मला असं वाटतं विजय हा महत्त्वाचा असतो. तो विजय मुंबईकरांनी शिवसेनेला मिळवून दिलेला आहे. कोण काय घोषणा द्याव्यात हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. आणि खरं म्हणजे मला त्यावेळेला शिवाजी महाराज की जय ह्या घोषणा अपेक्षित होत्या. ठीक आहे, प्रत्येकाची मनं ह्या निमित्ताने उघड झाली. नहीं, मैंने मेरे जो हमें करना था वो हमने किया है और इसके आगे जो भी जिनको जो कुछ करना है वो करते रहेंगे. मी पुन्हा एकदा सांगतो की या विरुद्ध सुद्धा भंपकपणाविरुद्धची आमची लढाई सुरू राहील. जो काही कोण भंपकपणा चालू आहे त्या भंपकपणाविरुद्धची लढाई आमची चालू राहील. याच ठिकाणी पारदर्शकतेचे पायकारी म्हणून सुद्धा सकाळी भाजपच्या नगरसेवकांनी शपथ घेतलेली आहे. कोणी भाजपच्या नाही, ठीक नगरसेवकांनी आहे ना. याच ठिकाणी ठीक आहे ना. पारदर्शकतेची शपथ घेतलेली आहे. मला वाटतं सर्व आमदारांनी सुद्धा घ्यायला पाहिजे आणि कॅबिनेटमध्ये सुद्धा जी आमची मागणी आहे की राज्य मंत्रिमंडळाची बैठक ज्या वेळेला होते त्यावेळेला राज्यमंत्रीसुद्धा पाहिजेत, पत्रकार पाहिजेत, लोकायुक्त पाहिजेत आणि विरोधी पक्षनेता तर पाहिजेच, कारण त्याला कॅबिनेटचा दर्जा असतो. तर ती पारदर्शकता आणि त्या पारदर्शकतेच्या शब्दाला अर्थ आहे. नाहीतर मी पुन्हा एकदा सांगतो की या भंपकपणाविरुद्धची आमची लढाई सुरू राहील.